मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला आरे कॉलनीमधले एक धेनुगड एक्सप्लोर केली जी शिलारकालीन होती। आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे जोगेश्वरी पूर्व इथे एक मोगरा नावाचं मेट्रो स्टेशन आहे। त्या समोरच पीपीडाईज कंपाऊंड आहे। त्या कंपाऊंडमध्ये एम्स टॉवरमध्ये 5 वर्षापूर्वी एक गदेगळ सापडली होती जी शिलारकालीन आहे आणि तिकडच्या स्थानिकांनी ती अजूनही जपून ठेवली आहे। तीच आज आपण एक्सप्लोर करणार आहोत। चला तर माझ्याबरोबर। ही गदेगळ आपल्याला माहितीच असेल की 11व्या शतकातली शिलारकालीन गदेगळ आहे। पण जेव्हा आपण 21व्या शतकात येतो तेव्हा आपल्याला अध्यात्म आणि इतिहास एकत्र घेऊन चालायचा असतो, कारण की इकडची स्थानिक लोक आहेत ह्या गदेगळला जागेचा दगड म्हणून पूजतात। त्यामुळे इकडच्या स्थानिक लोकांच्या भावना आपल्याला दुखवायच्या नाहीत। पण ह्याच्या मागचा खरा इतिहास काय आहे या गदेगळच्या मागचा, तो मी तुम्हाला आज सांगणार आहे। गदेगळ या नेहमी 3 टप्प्यात कोरल्या जायच्या, पण आपल्या समोर जी गदेगळ दिसते त्यामध्ये फक्त 2च टप्पे आहेत। रेफरन्ससाठी मी एक दुसरी गदेगळ घेतोय। त्याच्यामध्ये आपण पाहू शकता की वरती चंद्र आणि सूर्य आहे, मध्ये एक शिलालेख लिहिलेला आहे, त्याच्या खाली एक गाढव आणि स्त्रीचा इंटिमेट सीन कोरलेला आहे। त्याचा अर्थ असा व्हायचा, जो कोणी राजाचा आदेश फेटाळेल त्याच्या घरातल्या स्त्रीवरती असा प्रसंग केला जाईल आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य या धर्तीवरती आहेत तोपर्यंत हा आदेश कायम राहील। शिलार राजांच्या काळामध्ये जमिनी ह्या दान म्हणून देण्याचे प्रकार भरपूर होते आणि त्या जमिनी ह्या शेती कामासाठी किंवा किल्ले बांधणीसाठी, मंदिर उभारण्यासाठी केल्या जायच्या आणि त्याच्यातनं होणारं उत्पन्न हे जे प्रजेमध्ये वाटलं जायचं। अशा चांगल्या कामांसाठी ह्या जमिनींचा वापर व्हावा असे आदेश प्रजेला दिले जायचे। पण जो कोणी आदेश फेटाळेल आणि त्या जमिनींवरती काहीतरी वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न करेल त्याच्या घरातल्या स्त्रीवरती असे अतिप्रसंग केले जातील गाढवातर्फे, असा त्या गदेगळच्या मागचा हेतू होता। अशा प्रकारच्या शासनाला घाबरून कोणी असे वाईट कृत्य करणार नाही, त्यामुळे अशा गदेगळ गावातल्या वेशीवरती किंवा मंदिराजवळ लावल्या जायच्या। त्याच्यातनं गावात नेहमी शांतता राहील, कोणी वाईट कृत्य करणार नाही आणि गाव व्यवस्थित पुढे सुजलाम सुफलाम होईल, असा त्यामागचा एक इंटेन्शन होतं। मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला एकच गोष्ट सांगेन की जितकेही व्हिडिओ मी आतापर्यंत बनवले ज्याच्यामध्ये मी ऐतिहासिक गोष्टी, आपल्याला युनिक गोष्टी दाखवतोय, त्याच्यामधनं फक्त फॉलोअर्स जमा करून फेमस होणं हा उद्दिष्ट नाही आहे। आपला जो ऐतिहासिक वारसा आहे, जो आपल्या पूर्वजांनी आपल्यापर्यंत आणला आहे, तो जपणं आपलं कर्तव्य आहे। मेट्रोपॉलिटन सिटी आपली मुंबई आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, पण आपल्या बाजूला काय घडतंय हे आपल्याला माहिती नाही आहे। 9 to 5 मधनं थोडासा वेळ काढून जेव्हा आपण ह्या गोष्टीकडे बघतो तेव्हा आपल्याला सगळ्या ह्या गोष्टी दिसतात, फक्त नजरेसमोर असतात, त्या फक्त आपल्याला जपून ठेवायच्या आहेत, इतकंच मी तुम्हाला सांगेन। आणि हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। त्याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो पण खूप इंटरेस्टिंग आहे। धन्यवाद।